नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या लफडेवाडीमध्ये काय झालं, पण तरीही नवीन आलेल्या लोकांसाठी मी थोडक्यात सांगतो. सबस्क्राईब तर कोणी करतच नाही, पण तरी आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा आवडलं तर. हा, तर मागच्या व्हिडिओत असं झालं होतं की आपल्या लफडेवाडीमध्ये तर तुम्हाला माहिती सगळे येड्या भोकाचेच आहे. तर लफडेवाडीमध्ये एक सलून आहे नामा नावाच्या एका व्यक्तीचं. तर सगळेजण गावातले काही माणसं तिथं जमलेले आपले केस भाजरायसाठी. बापू बसलेला आहे तिथं. बापू जवळची एक येडजवळ कुत्र येतंय आणि बापूला बळजबरी करायचा प्रयत्न करते, पण बापू एका लातच त्याला थंडगार करते. ते झाल्यावर जग्गू, जो की एका मोठ्या सावकाराचा पोरगा, तो त्याच्या बायकोला घेऊन, त्याची नवीनच लग्न झालेली बायको कुठंतरी घेऊन जात असतोय. तो आता सलूनवर बसलेले त्याच्या बायकोकडे पाहून गळा लाल गळायला लागतात. अरे कारण ते असतीच तेवढी सुंदर देखणी. ते म्हणतात, मायनी एवढी देखणी पोरगी या जगाला भेटलीच कस काय. बरं ते जाऊ द्या. आता पुढे आपल्याच गावचा एक दारू विकणारा चिमा पळत 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 येतोय आणि सांगतोय की तिथं ग्रामपंचायतवर काहीतरी लफडा कोणतरी काहीतरी केलंय, सगळ्याची लागणार आहे. आता हे ऐकून सगळेजण ते पाहायसाठी पळतात तिकडे ग्रामपंचायत जवळ. तिथं जातात, पाहतात तर सगळ्याची फाटून हातात येते. कारण तिथं ग्रामपंचायतच्या बोर्डवर कोणीतरी कुत्र्याची मुंडी अडकवलेली असते आणि तिथं लिहिलेलं असतं की आज तुमच्या गावावर दरोडा पडणार आहे. दरोडा टाकणारा कोण? झंप्या डाक. अरे हे ऐकून जे काय फाटतीने सगळ्याची सगळे पळून जातात. आता पुढं मेले व बाई, इथंच बसते रोडवर. नाही नको बापा, कोणी आलं तर पुन्हा उठावं लागेल. झुडपातच जाते. हो माय 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 माय. माय काय वास सोडलाय व आत्या बाई. माय काय खाल्लं होतं व? किती खवड्डक वास आलाय तो. बरं झालं बाई, मला सर्दी झाली. मला तर काही कळेना. अव काय व, तुमच्या गाडीला लाज आहे का? स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. भसा भसा वास सोडलाय दोघीनं पण चढावून चढ. आणि मल्ल म्हणायला लागली आता. आय बाई, माझी मजबुरी होत म्हणून बसले बाई. तर जेव्हापासून ती बातमी ऐकली तेव्हापासून मला हागवून लागली माय. माय आत्या, कोणती बातमी व? आणि बाई तुम्हाला माहित नाही काय? नाही माय. अगं काय सोंग झालं बाई हे. कुशाल हागत बसल्या बाई तुम्ही इथं. तिकडे सगळं गाव हादरलंय. आत्या बाई, झालं तरी काय? का त्या सखा आज्याची रंजे पुन्हा पळून गेली? अव नाही व, तो बोळखंड हुगा येणार आहे म्हण रगत खायला. आणि कोण? अव त्योच झंप्या डाकू. माय व. अव बसा, काय हागायचं तर आताच हागून घ्या. टोपलं मग अंधारात बाहेर पडता येणार नाही. बसा. माय बाई आत्या, आता कसं हो माय आपलं? तू झंपे टाकू तर म्हण लय दुष्ट आहे म्हण बाई. माया तर हे पण ऐकलंय बाई, तो बाया पळवतो म्हण. माय आत्या, आता कसं व? माय मग होतं काळीच उडायले व. अव ए शिर्य देवी, कोण पादी खरपड तोंडाच्या कोठल्ल्या. तुम्हाला कशाला नेईल व त्यो हागायला खायला धन. त्यो नवीन तर नेटाटी लग्न झालेली पोरगी घेऊन जातोय. अहो बाई, मग ती सावकाराची सुन तर आजच आली ना माय नांदायला. माय मग तिला नेतो का काय ग? आणि ती दिसती पण हिरोईन सारखी. जाऊ द्या, आपल्याला काय घेणे देणं नाही. तुम्ही फक्त घराबाहेर निघू नका. आणि कोणी कितीही आवाज दिला ना, अजिबात दार उघडायचं नाही. माय आत्या बाई, मला तर हागायची बिमारी आहे व. रात्रातून दोनदा जावं लागतंय. बाई काही करा, पण घराबाहेर निघू नका. लयच गडबड असले ना, कापडाच्या पन्नीत काम करा. द्या दणका घरातच. निघा आता. चला चला उरका बाई. चला बाई, चला चला चला. हा चला. अव काय माय, पाणी सांडलं हिंग तर काय करू माय आता? आव घरी जाऊन कर माय, काय करायचं तर. जळू द्या आता. चाल फटकन घरी. चला ग बाई. चाल माय. त्याचा मुर्दा बसवला त्या झंप्या टाकूच्या. किडे पडतील त्याच्या तोंडात. ओळखण हो ग. चला बाई चला. आयो मायो, बापूले मायोले मेलोले. माय मी काय थाली थाती लागली गेल्या आत. मी तर म्हणते राहूच द्या, उद्या करू ना आपण. नाही आता करत. आता दूध पिलं म्हणल्यावर तलावं लागतंय. मला ना लय भे वाटायला लागले. मी ऐकलंय की ते झंपे टाकू म्हणून नवीन लग्न झालेल्या पोरीला पळवतो. म्हणून तर म्हणतो आदत तलून टाकू तू हागला. बाई म्हणजे तुम्हाला मग काहीच नाही? नाही तसं नाही. म्हणजे मला आता म्हणायचं. बरं ते जाऊ द्या. बर एक विचारू का? हा. तुम्ही लहानपणापासून तोत्रे आहात का हो? नाही, मी आधी चांगला होतो, पण लहानपणी तर नाही. ते बापू आहेत ना ते, हा. तर त्याला तर नाही थलप चावला होता. साप? हा, तर मग त्याला वाचवण्यात हाती म्या काय केलं, म्या तोंडानं त्याच्या अंगातलं दल बाहेर काढलं. ते तर वाचले, पण मग मै दीप दल पडली. तेव्हापासून ते दीप दल पडली. ते आता लोक तर तिथे त्याला कुठे रसला होता मग साप? धुंगणालं त्या. माय कुत्रे खाऊन
काऊन भुकायले हो एवढे? झाला आतल ताई भलते जाऊ दे. आपण तलायचं का? कुठे चालायचं? नाही तलायचं म्हणजे हे बघ तुक 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 तुक. मला तर लय भे वाटायला बाई. तुम्ही सगळे दागिने ठेवले ना चांगले? हो मग कोणा त्या बापाला थापणला नाही आते ठेवले. हाव का? असे कुठे ठेवले लगे? आहे एक ठिकले दागा आपल्या वाल्यात गुपित. वाल्यात थगलं धन तिथं लपून ठेवलंय. मला पण सांगा ती जागा. आता सांगतो ना. नाही आता नको. आता कोणी ऐकलं तर? नाही कोणी ऐकत नाही. ऐक तू. बरं सांगा. देवधल आहे ना तर त्या देवाच्या मंदिरा खाली एक मोठी खोली आहे. त्याच्यात थगलं धन लपून ठेवलंय. देवाची ती धंती आहे ना टून वाटती ती धंती अशी उलटी फिरवली की मंदिर आता बाजूला थलकतय. मग काय भुयाली खोलीचा दरवाजा खोलायचा आणि आत जायचं. धनच धन थदलीकडे. उद्या दाखवतो पाय तुला. आता चाल ना आपण तालू. हा तालू तालू म्हणजे तुक 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 तुक. बाई दाखवायला वाटतंय. हे जग्या मी ग्रामपंचायत कडे चाललो. दरवाजा लावून घे चांगला आतून. हो हा पण तुम्ही एवढ्या लादली कट्याला चालले? अरे भोसडीच्या मोबाईल पाय चाललो मी. मामाजी कशाला चालले बरं बाई? मोबाईलात काहीतरी आलं म्हणालेत ना. पाहू दे बरं. जे घराच्या बाहेर येणार नाही ते 12 बापाचं. आता पहा गड्या तुम्हाला यायचं का नाही ते तुम्हीच ठरवा. पण मी एकटाच जाणार त्या झमक्यासोबत लढायला. हाव झालं का टक्या? ते राहिलं ना कोणतं? ते बांगड्यावाले. हा बांगड्या भरा बांगड्या. बायकोच्या बांगड्या घ्या न हातात भरा. झालं ना आता? आता शेवटची विनंती करा ना बाप. अरे मुक्कानं 12 बाप यावं झालं आता एवढं. आज माय मी मताला पागल झालं गल्या. म्हातारा नाही पागल तेच तर हुशार आहे. काय माय किती भेटतो हे माणूस. मस्त अंगावर घेऊन झोपलाय. देवा वाचव रे बापा आता तू. आई तू भिऊ नको. बापू गेलेत ना आता बाहेर. पाय बापूच्या डाकूला मारूनच टाकतील. पण आई कुत्रे काहून एवढे भुकायले ते? कारण झंप्या गावात आलाय हे कुत्र्याला माहित झालंय. आई झुंप्या आला वाटतंय. अहो उठा ना बाहेर कोणतरी आलंय. हो उठा म्हणते ना मी. हे पहा तुम्ही उठा. मला माहिती आहे तुम्ही झोपले नाही. जागीच आहेत उठा. कोण आहे? काकू मी आहे गण्या. दारू उघडा. नको उघडू. काकू उघडा की आम्ही काकाला न्यायला आलो. आई नको त्या पाया पडतो बाप्पा. नको उघडू. दुपारी तर लयच बोलू लागले. मी असा मी तसा. आई नाही बाप्पा उगाच बडाक्या मारू लागलो मी उघडते. आई नको उघडू. रणवी बशील तू. माझी छाती पहिली दुखायला लागली. नाही आता उघडते. जे व्हायचं ते होऊ दे आता. काय काका कापासून दार ठोकायलो तुम्ही खुशाल झोपले गड्या. हो थोडा डोळा लागला होता. बरे चला आता. त्याचं काय मला रात्रच्या दिसत नाही ना. रात आंधळ आहे मला म्हणून जमणार नाही. तुम्ही तर सांगत होते एकट्यानं 4 जणांना हाणले म्हणून. आणि आता काय झालं? हाणले ना मग विचारतो काकीला हाणले का नाही ते. आता कसं रात्रच्या जरा कमी दिसते मला. तरी चला आम्ही तुम्हाला घेऊन जातो ना. बराबर घेऊन जातो. कसं आहे तुम्ही सोबत असले ना तर वजन वाटते हो. तुमची तब्येत पाहून ते झापे हागायलाच पॅन्ट. झुंप्या नाही पप्पाच हाकतील. पोरी मुखस. काका बाहेर पहा कुत्र्याचा आवाज किती वाढलाय. 100% झंप्या गावात शिरलाय. तुम्ही चला पटकन. चला जा आता. हो पप्पा जा आणि मारून टाका ते झुंप्या डाकूला. बरं चला. चल गणे चला काका. चला बाबा. अरे मामा अरे मायला एवढं काय झालं भ्यायला तुम्हाला? कर बाबा तू. अरे दगडाच्या मागे काय करू राहिला बाबा तू? ते आपण झंप्या डाकूची वाट पाहत होतो ना. पण साला तो येतच नाही. अरे बापा अरे तुला भेव वाटत नाही का रे? नाही आपल्याला नाही वाटत भ्याव. आणि हे काय ते आईला मला घेऊन तुम्ही अंडीत मुतलं काय? हाय मामा एवढं कसं भ्याव वाटतं तुम्हाला? एवढं भ्याव वाटतं तर मग आलं कशाला? अरे टक्या मी येणारच नव्हतो. पण याईनं मला बळजबरीने आणलं. मामा तुम्ही एक काम करा जा घरी. जाऊ का? जा. तू माझ्यासोबत चाल ना. मी सोबत येऊ. मायला चांगला चान्स आहे. याला घरी सोडतो आणि चिंगीचा एक मुका घेऊन येतो. हा मामा चला आपण सोडायला येतो तुम्हाला घरी. चला. काय झालं काका?
बाई ते काय नाही या लेकराला जरा घरी नेऊन सोडतो. लय भियायले ते लेकरू. हाय का ना टिक्या? हो हो चला आपली लय गाण फाटली लय. हा येतो मग मी याला सोडून. हो तुम्ही पुढे. हे थांबा, कोणी कोठात जाणार नाही. बापू इकडे कुठे चालले? आम्ही तर ग्रामपंचायतला येणार होतो. नाही नाही, हे कुत्र्याचा आवाज पाय कोणी कोणी यायलाय. आवाज तर खरी कोणी यायलाय. हा मग तो भडवा तिथंच लपला असेल खारीत. चला चला तिकडेच जाऊ. चला चला चला. टक्या वय पुढे. हा चला जमायचा दाना हाणला या झमत्या डाकूच्याचा. चला आज त्याला दागूच दान का लपडेवाडीचा. खायचा दान. चला सदस्य वाचला. हो 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 हो, चला. बापू इथंच आहे कोणीतरी. आपल्याला सावध राहायला पाहिजे. हो त्या झाडाच्या खोडात लपलंय वाटतंय भोसडीचं. म्हणूनच कुत्रे भुकायले तिकडे पाहून. सगळे सावध राहा. चोर इथंच आहे. बापू या कुत्र्यामुळे तो फसला पा. कुत्र्यामुळेच कळालं आपल्याला इथं आहे म्हणून तो लपलेला. हा बरोबर आहे. हे झंप्या बाहेर ये भोसडीच्या. आज तू वाचू शकत नाही. ये बाहेर. माय ये बाहेर ये हरामखोरा. मग कुत्र त्या मारलं होतं ना. आता पाय पाय किती कुत्रे आहेत बाहेर. ये पाटील घाला गोळी. तुझ्या माईचं भोक या थांब ना. झंप्या शेवटचं सांगतो तुला, बाहेर ये. पाटील आत्ता घाला गोळी. हा आलं का? आला आला आला. अय तयार राहा. थांबा. काय आहे? हं? माय मी हे काय आहे? हे तर कुत्रीन कुत्र दिसायलंय. माय मी लेंडूक लागलं काय रे? पळाले माय मी कुत्री. टक्या पूरा क्लियर है कोई नहीं उधर. हो का? हायला. कोणीच नाही. मग आता हे पहा गडे हो, एक आनंदाची बातमी आहे. झंप्या डाकू काय आपल्या गावात आलेला नाही. हे जे कुत्रे भुकत होते त्याचं कारण असं की आपल्या गावातल्या कुत्री सोबत एका दुसऱ्या गावातल्या कुत्र्यानं याचे संबंध केले. म्हणून आपल्या गावातल्या कुत्र्याला हे पटलं नाही. म्हणून त्यानं रातभर भुकून धिंगाणा केला. बरोबर आहे त्याचं. बाहेरून येऊन आपल्या गावातल्या कुत्रीला कोणी पटवत असल तर त्याला पण राग येईलच ना. बरोबर आहे माय मी. आपल्याला पण तसंच वाटते ना. आता पहाटे 5 वाजले तर गडे हो, आता काही झंप्या दाखवू येत नाही. हो गडे हो, तुम्ही हिंमत दाखवली ते लय मस्त वाटलं मला. आता मी मरायला मोकळा. बापू बापू. हं? पाटील पाटील तुमच्या अरे काय झालं? तुमच्या वाड्यावर. अरे झालंय काय? अहो याच प्रकार घडलाय. तुम्ही चला आण पा. चला 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 हा चल. चला 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 तिकडं चला. चला चला तिकडे चला. अरे बापू अरे जगा कोण बांधलं तुला अरे, इथं? इकडं. अरे, जगा कोण बांधलं रे? खाली घ्या. खाली घ्या. अरे कोण बांधलं होतं तुला इथं? कोण बांधलं होतं? सुनबाई कुठे? कुठे सुनबाई? थांबा थांबा थांबा. बघ्या काय झालं? अरे बोल ना समजा काय झालं? झंप्या आला होता काय इथं? अहो बापू त्याच्या तोंडाचं सोडा ना आधी. नेली झंप्या नेली पोरगी. जगा बोल जगा बोल. कुठे सुनबाई कुठे? झंप्या आला होता का? झंप्यान घेऊन गेला का सुनबाईला? अरे बोल ना आण चोख्या. बोल ना आता. ठरले तू बटा. तुमच्या थुनबाईला कोणी नाही नेलं? मग ती काय कोणी नाही नेलं तुमच्या थुनबाईला? ती स्वतः झंप्या थोबत दिली. काय म्हणायला ये? म्हणजे स्वतः गेली? हो बा हो, ती स्वतःच गेली. अरे पण काहून? कालन तीच दाखव होती. काय अरे बाप. अरे काय बोलायला तू? हो बा आपल्याला फतवलं तिनं प्लॅन करून माझ्यासोबत लग्न केलं. धन कोत ठेवलं ते मला विचारून घेतलं आणि तिनं तिच्या नवल्या सोबत म्हणजे झंप्या दातू सोबत मला उलट चांगलं लय मारलं आणि ठगलं. धन लुटून गेले. अरे बाप. माय मी तरी म्हणलं एवढी चांगली पोरगी जगाला भेटली तरी कशी? माय मी एवढी देखणी पोरगी वाटलं नाही ती चोर असून म्हणून. हा? हो ना. म्हणजे सगळं धन नेलं. हो ठगलं नेलं. अरे पाटीलला काय झालं? बा काय झालं तुम्हाला? बा माय मेले वाटतोय. हे माय मी. अय पोरं हो, जा बरं लाकडाची व्यवस्था करा जा.
माय मी जवया झंप्या डाकूच्या लई हुशार आहे फोडसडीच्या